होणार आहे। या मोर्चाचा मार्ग अखेर ठरलाय। 1 नोव्हेंबरला मवी आणि मनसेचा संयुक्त सत्याचा मोर्चा निघणार आहे। दुपारी 1 वाजता मरीन लाईनवरून हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मवी आणि मनसेचे नेते आझाद मैदानाची पाहणी करतील। आझाद मैदानाच्या पाहणीनंतर याबद्दल एकत्रित बैठक देखील होणार आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, या मोर्चाचे आता मार्ग आणि एकंदरीत नियोजन ठरायला सुरुवात झाल्याचं कळतंय। काय नेमके अपडेट्स आहेत यामध्ये? ज्या प्रकारे आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल, हे सगळे या सगळ्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतात आणि सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे। आणि दुपारी 1 वाजता 1 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता हिंदू जिमखाना मरीन लाईन्स इथनं या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आणि हा मोर्चा कुठे समाप्त होणार याबद्दलचा अजून रूपरेषा ही ठरायची आहे आणि त्यासाठी बैठका सुद्धा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या होत आहेत। मात्र जी माहिती मिळते त्यामध्ये मरीन लाईन्स ते आझाद मैदान, मुंबई महापालिका मुख्यालय इथपर्यंत हा सगळा मोर्चा निघणार आहे। मात्र त्याबद्दल अधिकृत माहिती येईल। मात्र जी माहिती आतापर्यंत मिळालेली आहे 1 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता हा सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि त्यासाठी ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत आणि मोठ्या संख्येने एकत्र यावं असं आवाहन केलेलं आहे। अमोल, निश्चित धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। तर या 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी राज ठाकरेंनी जोरदार तयारी केली आहे। त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोर्चाच्या तयारीसाठी सूचना दिल्या। हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे। हा मोर्चा खोट्या मतदारांचा नाही तर खऱ्या मतदारांसाठी आहे। गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। न भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल असं नियोजन करा अशा सूचना देखील राज ठाकरेंनी दिल्या। तर कर्जमाफीबद्दल अजित पवारांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलंय। राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे